चलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत. बाळांनो, आज आपल्याला नफा आणि तोटा यावरचे जे अत्यंत खूप गरजेचे आणि महत्त्वाचे जे प्रश्न आहे ना, ते बघायचे आजच्या लेक्चर मधून. कोणी लेक्चर अर्धवट सोडायचं नाही, शेवटपर्यंत बघायचं. या लेक्चरचा तुम्हाला आजचा जो लेक्चर असेल त्याचा 100% तुम्हाला फायदा होणार. आजचं लेक्चर आहे नफा आणि तोटा मध्ये पार्ट 4. किती आहे? 4. पार्ट 4. ओके, चलो बघा आता काय सांगतो. किंमत खूप महत्वाची आहे. एक वस्तू 1600 रुपयांना विकल्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू 2900 रुपयांना विकल्यामुळे होतो. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती, असा प्रश्न आहे. म्हणजे एक वस्तू, कोणती तरी वस्तू आहे, ती 1600 रुपयाला विकली का तोटा होतो, काहीतरी रुपये तोटा होत असेल, आणि तीच जर 2900 रुपयांना विकली ना, तेवढाच काय होतो नफा. म्हणजे जेवढा तोटा झाला तेवढाच काय होतो नफा. हा प्रश्न तुम्हाला 2 टाइप सॉल्व्ह करता येईल. कसा बघा आता. एक तर पहिला बाय ऑप्शननी, समजा त्या वस्तूची किंमत आहे 2350. वस्तूची किंमत किती आहे? 2350. म्हणजे तुला खरेदी किंमत माहिती आहे. खरेदी किंमत आहे 2350 रुपये, बरोबर. 2350 रुपये. आणि तू जर ही वस्तू जर तू विकली, समज, एक मिनिट हा, जर तू ही वस्तू जर विकली ना, आता बघ काय सांगितलंय की 1600 रुपयांना विकल्यामुळे 2350 रुपयाची वस्तू तू विक्री किंमत कोणती किंमत? विक्री किंमत 1600 रुपयाला विकली. किती रुपयाला विकली? 1600 रुपयाला. मग तोटा होईल का नाही? कारण का खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत ही कमी आहे. जर खरेदी किंमत जास्त असेल, विक्री किंमत कमी असेल, तर तुला तोटा होतो. काय होतो? तोटा होतो. माहिती आहे, याच्या आधी पण मी दिलं. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. आता बघ, वजा बाकी, शून्यातून शून्य गेला 0, 5 ला 5, 3 मधून 6 जात नाही, तिथं 13 झाले, 13 मधून 6 गेले 7. म्हणजे 750 रुपये तोटा होतो. किती रुपये? 750 रुपये. आता ती जर वस्तू ना 2900 रुपयाला विकली ना, 2900 रुपयाला, तर 750 रुपये नफा झाला पाहिजे. किती? 750 रुपये नफा. म्हणजे तू जर ती वस्तू 2900 रुपयाला विकली, बघ, खरेदी विक्री किंमत माहिती आहे. आता विक्री किंमत माहिती आहे. विक्री जर तू 2900 रुपयाला केली ना, त्याची खरेदी किती घेतले बाय ऑप्शननी? 2350 रुपये. 2350 रुपये. 2350 रुपये, बरोबर. आता खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कशी जास्त आहे. जर जास्त असेल तर कोणत्याही पोझिशनला हा नफा होतो. मग नफा काय होईल बघ, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, नफा आला पाहिजे बघ. 0 इथलं एक, इथं 10 मधून 5 गेले 5, इथं राहिले 8, 8 मधून 3 गेले 5. 550 रुपयाचा नफा होतो. पण त्यांनी काय सांगितलंय? जेवढा तोटा होतो तेवढाच नफा पण झाला पाहिजे. म्हणजे तोटा झालाय 750 रुपये, तर नफा पण किती झाला पाहिजे? 750 रुपये. आता हे बरोबर आहे का रे भाऊ? नाही. म्हणून पर्याय नंबर 1 चुकीचा. म्हणून पर्याय नंबर 1 काय झाला? चुकीचा झाला. समजला आता? ओके. आता परत मी तुम्हाला याच्यात दुसरा सांगतो. बघा आता, बाय ऑप्शननी क्वेश्चन सॉल्व्ह करता आला पाहिजे आपल्याला, आणि स्टेपनी पण. थोडा काय अडचण नाहीये. पण मग तुम्हाला बाय ऑप्शनने असा प्रश्न, कारण काय एखाद्या वेळेस चौपट, तीनपट, दुप्पट असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळं आपल्याला हे प्रश्न आलेच पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. बघा आता काय सांगितले? 1600 रुपये 2250 रुपये. काय करायचं? एकदा 2250 मधून 1650 वजा करायचे. 2250 वजा 1650, एकदा वजा कर. हा 0 0, परत 12 मधून 6 गेले, हे आले 600 रुपये. एकदा हे वजा केले, एकदा 2900 मधून हे वजा करायचे. 2900
वजा किती 2250 बरोबर. शून्य परत इथलं एक इथं 10 मधून 5 गेले 5 इथं राहिले 8 8 मधून 2 गेले 650. भाऊ इकडे 600 इकडे 650 आहे, दोन्ही सेम येत नाही म्हणून पर्याय नंबर 2 पण काय झाला चुकीचा झाला. समजला. बघा आता शॉर्टकट सांगतोय तुला मी, स्टेपने हा प्रश्न जर आला तर कसा सॉल्व्ह करायचा त्याच्यासाठी. परत एकदा तिसरा घेतो आता. तिसरा बघ काय 2450 मधून एकदा हे 1600 वजा करायचे. 2450 मधून एकदा किती वजा करायचे 1600 वजा किती येतील बघ. 0 5 ला 5 इथला एक इथं 10 मधून 14 मधून 6 गेले 850 रुपये तोटा होतो. तेवढाच नफा झाला पाहिजे ती वस्तू 2900 रुपयाला विकल्यामुळं. मग 2900 मधून किती वजा करायचे सॉरी 2900 मधून 2450 वजा करायचे. 0 इथलं एक इथं 10 तून 5 गेले 5 इथं राहिले 8 8 मधून 4 गेले 4 भाऊ हे 450 येते. पर्याय नंबर 3 पण बरोबर. आता आपण शेवटचा चेक करू 2300 म्हणजे हे 100% तुमचं उत्तर असणार. आता बघ काय करायचं एकदा 2300 मधून 1600 वजा करायचे. 2300 मधून 1600 वजा करा. वजाबाकी किती शून्याला शून्य शून्याला शून्य इथलं एक इथं 13 तून 6 गेले 700 रुपये तोटा आला तुमचा. आता नफा पण तेवढाच आला पाहिजे 700. 2900 रुपयामधून 2900 रुपयामधून 2300 रुपये वजा पर्याय नंबर 4 0 0 हे येतं किती बघ 9 मधून 3 गेले 6 13 तून 6 गेले 7 बरोबर आहे का रे बघ बरं एकदा 6 7 13 0 0 9 मधून 3 गेले 6 600 रुपये तेवढाच नफा होतो. तर बरोबर आलं पाहिजे 700 रुपये. शून्याला शून्य शून्याला शून्य 13 तून 6 गेले 1600 ना 13 तून 6 700 काहीतरी चुकतंय आपला काहीतरी चुकतंय. एकदा बघ याचं उत्तर हेच आलं पाहिजे. तरी आपण बघूया एकदा आपला. आता आपण स्टेपनी सॉल्व्ह करून बघू. कशाने सॉल्व्ह करायचं स्टेपनी. आता स्टेपनी सॉल्व्ह करून बघू. ओके स्टेपनी सांगतो. बघा एक वस्तू 1600 रुपयांना विकल्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू 2900 रुपयांना विकल्यामुळे होतो बरोबर. एकदा 1600 ला विकल्यामुळे होतो 1600 ला विकल्यामुळे काय होतो तोटा होतो आणि 2900 ला विकल्यामुळे नफा होतो. अशा प्रश्नामध्ये काय करायचं बघा 1600 अधिक 2900 या दोघांची बेरीज आणि यात बेरजेला भागिले 2 करायचे. भागिले किती करायचे 2 बेरीज करा. शून्याला शून्य परत शून्याला शून्य 9 अधिक 6 9 6 किती झाले 15 हातच्या गेला 1 2 3 4 हे आलं 4500. 4500च्या निम्मे करायचे आपल्याला किती येतील बघ बे एक बे बे दोन्ही 4 बे दोन्ही 4 उरला एक बे पंचे 10 वरचा शून्य. तुमचं उत्तर असेल 2250 पर्याय नंबर 2 बरोबर. आपली त्या ठिकाणी वजाबाकी चुकलेली असेल एकदा तुम्ही परत करून बघा. एकदा 2250 मधून 1600 वजा करा सेम येणार 0 5 ला 5 इथलं इथं 12 मधून 6 गेले 650 आला. आणि एकदा 2900 मधून करा 2900 मधून 2250 वजा सेम येईल बघा. आता 0 इथलं एक इथं 10 तून 5 गेले 10 मधून 5 गेले 5 राहिले इथं राहिले किती 8 8 मधून 2 गेले 6 आलं का 650. पर्याय नंबर किती बरोबर 2. हा शॉर्टकट झाला आणि हे तुम्हाला जे मी स्टेप मांडणार आहे त्या स्टेप नुसार झालं. तुमचं उत्तर किती आलं 2250. चलो काय अडचण नाही पुढे. एक वस्तू 880 रुपयांना विकल्यामुळे
जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू 1440 रुपयांना विकल्यामुळे होतो. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? किमती बघा, एकदा आहे 880 अधिक एकदा आहे 1440. त्या दोघांची बेरीज करायची, याला भागिले किती करायचे? 2 ने भाग द्यायचा. आता या दोघांची बेरीज कर, बेरीज काय येईल बघ, 1440 अधिक 880. हा 0, 8 आणि 4 12ला 2, हातच्या गेला 1, 8 आणि 4 12 आणि 1 13, 1 गेला, हे आलं 2320. म्हणजे 2320. त्याला भागिले किती करायचे? 2 करायचे. भाग द्या, जे भाग दिला ते तुमचं मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत असेल. कोणती किंमत असेल? खरेदी किंमत. बे एक बे, बे एक बे, परत बे एक बे, उरला एक 12 झाले, बेसक 12 आणि हा 0. तुमची मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत असेल 1160 रुपये. पर्याय नंबर 3 बरोबर. समजला आता कसा सॉल्व्ह करायचा? दुप्पट येईल, तिप्पट येईल अशा प्रश्नामध्ये जर प्रश्न आला बाय ऑप्शनली, तुला तो प्रश्न सॉल्व्ह करता येतो. व्यवस्थित सॉल्व्ह करायचा. टेन्शन घ्यायचं नाही. चलो पुढे. एक वस्तू 630 रुपयांना विकल्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू 960 रुपयांना विकल्यामुळे होतो. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? मूळ किंमत म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत असते बाळांनो, हे माहितीये. मी आता काय सांगितलं, एकदा 630 रुपये सांगितले आहे आणि अधिक एकदा सांगितलंय 960 रुपये. या दोघांची बेरीज करायची आणि याला भागिले नेहमी किती घ्यायचे? 2 घ्यायचे. बेरीज कर, 0 अधिक 0 0, 9 6 अधिक 3 9 आणि 9 अधिक 6 15. बेरीज आली 1590. त्याला भागिले किती? 2. भाग दे, बे एक बे, बे साती 14, उरला एक 19 झाले, बे 9 18, उरला एक 10 झाले, बे 5 10. त्या वस्तूची मूळ किंमत किंवा खरेदी किंमत असेल 795 रुपये. पर्याय नंबर 4 बरोबर. तो ऑप्शन वाईज पण सोडून बघ. जेवढा नफा झाला तेवढाच तोटा, दोन्ही जर इक्वल आले, सेम आले, तर घेतलेला पर्याय बरोबर, अन्यथा घेतलेला पर्याय चूक. माझ्या मते हे पण तुम्हाला सोपं वाटत असेल. ओके, समजला आता? जायचं पुढच्याला. बघ हो, आपण ना तुमच्यासाठीच मी प्रश्न घेतले. एवढे का बरं घेतले? याचं कारण काय तुम्हाला ना समजलं पाहिजे. समजलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला प्रश्न घेतले. बघ पुढचं काय, एका दुकानदाराने 1/4 वस्तू 10% नफ्याने विकल्यास आणि उर्वरित वस्तू 20% नफ्याने विकल्या तर एकूण नफा किती? बरोबर. बघ आता सोपं आहे, काय अवघड नाही. असे प्रश्न पाहिजे. 1/4 वस्तू किती टक्के नफ्याने? 10% नफ्याने, अधिक उर्वरित वस्तू 20% नफ्याने. बघ टोटल वस्तू किती आहेत? 4 वस्तू आहेत. 1/4 या शब्दाचा अर्थ आहे टोटल वस्तू 4 आहेत. 4 पैकी एक वस्तू 10% नफ्याने विकली. किती टक्के नफ्याने विकली? 10%. आता उर्वरित वस्तू म्हणजे काय? किंवा शिल्लक वस्तू. उर्वरित वस्तू किंवा शिल्लक. शिल्लक काय राहील? बघ काय करायचं, नेहमी या 4 मधून 1 वजा करायचा. 4 मधून 1 गेले, एक भाग केला, 4 मधून 1 गेले, राहिले किती? 3. 3/4. शिल्लक वस्तू 3/4 आले. बरोबर. शिल्लक वस्तू 3/4 किती टक्के नफ्याने विकल्या? 20% नफ्याने. 20% नफा गुणिले 20 टक्के म्हणजे भागिले इथं 100 घ्यायचे नाही बाळांनो. ही कन्सेप्ट पहिल्यांदा महत्वाची पाहिजे. आता बघ काय राहील, कसा भाग द्यायचा काय नाही. इथं तुला जर हा एक कंस कर आणि हा एक कंस कर. भाग देता येत असेल, जर भाग जात असेल द्यायचा, अन्यथा द्यायची गरज नाही. भाग जातो का? बघ
जातोय 2 पण देऊ नका. वरच्यांचा गुणाकार कर. 10 एक 10. हे भागिले किती 4. अधिकला अधिक. इथं भाग द्यायचा आहे, भाग दे. नाही दिला तरी चालेल. 20 त्रिक 60 आणि भागिले 4. बरोबर. कणशेप व्हायचा. व्यवहारी अपूर्णांकामध्ये जर पाया सारखा असेल तर वरच्या अंशाची बेरीज करायची. पाया सारखा घेऊन टाक. पाया सारखा तुझा किती आहे 4. बरोबर. अंशाची बेरीज म्हणजे 60 अधिक 10 ची बेरीज. 10 अधिक 60. 10 अधिक 60 या दोघांची बेरीज किती झाली? या दोघांची बेरीज 10 अधिक 60 ही झाली 70 भागिले 4. आता भाग दे. जर तू 4 ने भाग दिला तर येणारं उत्तर हा तुझा एकूण नफा असेल. काय असेल? एकूण नफा. भाग दे. 4 एक 4. 4 एक 4 उरले 3. 30 झाले. 4 7 28. उरले किती 2. भाग जात नाही. पॉइंट इथं 0. 4 पंचे 20. एकूण नफा झाला 17.5%. पर्याय नंबर 3 बरोबर. समजला का? बघ, खूप महत्वाचा. व्यवस्थित तुला समजून सांगितलं. फक्त बुक मध्ये लिहून घेताना जसे मी स्टेप सांगतोय प्रॉपर भागिले गुणिले पाया सारखा वगैरे काय काय बोलतोय मी त्याच्यावर लक्ष ठेवायचं. चलो असो पुढे. परत एका दुकानदाराने 3/5 वस्तू 25% नफ्याने विकल्यास किती वस्तू? 3/5 म्हणजे या 3/5 वस्तू 25% नफा गुणिले 25%. एकूण नफा विचारला. एकूण म्हणजे दोन संख्यांची बेरीज असते. एकूण नफा म्हटले म्हणून अधिक. आणि उर्वरित वस्तू 10% नफ्याने विकल्या. आता मला सांग, 5 वस्तूपैकी 3 वस्तू 25% नफ्याने विकल्या. मग उर्वरित म्हणजे शिल्लक वस्तू. शिल्लक वस्तू. शिल्लक यालाच उर्वरित म्हणायचं. 5 पैकी 3 वस्तू 25% नफा आहे तर शिल्लक वस्तू असतील 5 मधून 3 गेले 2. किती असतील 2. मग ह्या 2 एकूण वस्तू आहे भागिले 5. किती टक्के नफा? 10% नफा. बरोबर. आता याच्या पुढची स्टेप बघ. इथं अधिक आहे, इथं एक कंस टाक आणि हा इथं एक कंस टाकला. भाग जात असेल तर भाग दे, अन्यथा द्यायची गरज नाही. भाग जातो, मी भाग देतो. 5 एक 5. 5 5 25. परत 5 एक 5. 5 दोन्ही 10. या कंसामध्ये काय भेटलं बघ? 3 गुणिले 5 अधिक या कंसामध्ये काय भेटलं? 2 गुणिले 2. बरोबर. 5 त्रिक किती झाले? 15 अधिक बे दोन्ही 4. 15 आणि 4 या दोघांची बेरीज कर. 15 अधिक 4 19% एकूण नफा झाला. किती टक्के? 19%. पर्याय नंबर 4 बरोबर. समजला? खूप महत्वाचा प्रश्न. असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. जर तुला आणखी समजला नसेल तर परत हा प्रश्न आणखी समजून सांगतो. एक प्रश्न मी 3 वेळा का बरं घेतले एका टाईपचे प्रश्न की तुला समजले पाहिजे. समजण्यासाठी मी हे 3 प्रश्न घेतले. मला माहिती एक प्रश्न समजून सांगितल्याच्या बाद नवीन मुलांना समजत नाही. त्यांना दुसरा प्रश्नामध्ये पण थोडी अडचण येते. 50% पहिल्या क्वेश्चन मध्ये ते सॉल्व्ह होता. दुसऱ्याला थोडी अडचण येते. दुसऱ्याला 20-30% आणि तिसऱ्याला पूर्ण प्रश्न त्यांना समजून येतो म्हणजे येतो. बरोबर. चलो झाला. सोडून पण झाला असेल काही विद्यार्थ्यांचा. त्यांनी माझ्या आधी मी जे बोलतोय त्याच्या आधी त्यांनी हा प्रश्न सोडवला पण असेल. बघा. एका दुकानदाराने 2/3 वस्तू 30% नफ्याने विकल्या. किती टक्के नफ्याने? 30% नफा. 2/3 वस्तू 30% नफा विकल्यास आणि उर्वरित वस्तू 10% नफ्याने विकल्या. उर्वरित वस्तू तर मला
एकूण नफा विचारला, एकूण नफा म्हणजे अधिक. आता उर्वरित वस्तू किती? शिल्लक म्हणजे उर्वरित या शब्दाचा अर्थ आहे शिल्लक वस्तू. मला सांग, 3 पैकी 2 वस्तू विकल्या, 3 मधून 2 गेले, 3 मधून 2 गेले, शिल्लक वस्तू किती राहिली? 1 वस्तू. आता ही शिल्लक वस्तू 1 आहे, किती पैकी? 3 पैकी. मग या वस्तू किती टक्के नफ्याने विकल्या? 10% नफा. समजलं आता? परत पुढे बघ, आता काय करायचं? पहिली स्टेप, इथं अधिक असल्यामुळं हा इथं एक कंस टाकायचा आणि हा इथं एक कंस टाकायचा. टाकला? भाग जातो का बघ, भाग जात असेल दे, किंवा इथं भाग जात नाही, पाया सारखा ठेवू आपण. मग काय करायचं? हा 3 ला 3 वर 30 गुणिले 2, 3 दोन्ही 6, 60 आले. अधिक हा पाया सारखा 3 ला 3 वर 10 गुणिले 1, 10 आले. त्याच्यानंतर मी काय सांगितलं की जर इक्वल मध्ये पाया सारखा असेल तर वरच्या अंशाची बेरीज करावी. काय करावी? बेरीज. पाया सारखा किती आहे? 3. हा पाया सारखा 3, 60 अधिक 10 घ्यायचे. हा व्यवहारी अपूर्णांकामध्ये या मी सर्व कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगितल्या. जे मुलं डायरेक्ट हा टॉपिक बघताय त्या मुलांनी पहिल्यांदा बेसिक कव्हर करून घ्या आणि इथपर्यंत या. आता काय होईल बघ, 60 अधिक 10, 60 अधिक 10 किती झाले? 70. आणि त्याला भागिले किती? 3. 70 ला 3 ने भाग द्यायचा आहे. भाग दे. किती भाग काय बसेल बघ? 3 एक 3, 3 दोन्ही 6, उरला 1, 10 झाले. 3 त्रिक 9. बरोबर? बरोबर. राहिला किती? 1. हा पॉइंट इथं झाले 10, परत 3 त्रिक 9, परत 3 त्रिक 9 येणार आहे. म्हणजे एकूण नफा जो काय असेल ना तो असेल 23.33%. पर्याय नंबर 4 बरोबर. समजला? कोणाकोणाचा पर्याय नंबर 4 बरोबर आलाय त्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न समजलेला असेल असं मला वाटतं. आणि अत्यंत अत्यंत म्हणजे खूप महत्वाचा IMP प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारला जातो म्हणजे जातो. कसाही येऊ द्या, कसाही आला ना, आता प्रश्न हा सुटला पाहिजे. बघा आता, 5 वस्तू 3 रुपयाला खरेदी करून, आता इथपर्यंत हा क्वेश्चन खरेदीचा आहे. बरोबर? 5 वस्तू 3 रुपयाला खरेदी करून 3 वस्तू 5 रुपयाला विकल्या, 3 वस्तू 5 रुपयाला विकल्या तर किती टक्के नफा होईल? बघा आता, पहिली गोष्ट, वस्तू किती आहेत? 5 आणि इकडे वस्तू किती आहेत? 3. महत्वाचा, एकदा दोन भाग करायचे, याचे 2 भाग. एका भागामध्ये घ्यायचं, इकडं नाव लिहायचं खरेदी किंमत, आणि एका भागामध्ये नाव लिहायचं इकडं विक्री किंमत. पहिल्यांदा लिहून घे, 5 वस्तू 3 रुपये. बरोबर? 5 वस्तू 3 रुपये आणि इकडं आहे 3 वस्तू 5 रुपये. किती? 3 वस्तू 5 रुपये. बरोबर? तर व्यवहारात शेकडा नफा किती होईल असा हा प्रश्न विचारलाय. आता काय करायचं बघ, मी आता सांगितलं, वस्तू आणि वस्तू या दोघांचा लसावी काढायचा. काय काढायचा? लसावी. 5 वस्तू आणि 3 वस्तू, या 5 वस्तू आणि 3 वस्तू या दोघांचा लसावी काढायचा. काय काढायचा? लसावी. 5 वस्तू आणि 3 वस्तूचा लसावी आहे, यांचा सामायिक विभाज्य 1 आहे, म्हणून लसावी असेल 5 त्रिक 15. लसावी किती असेल? 15 वस्तू. मग 5 वस्तू 3 रुपयाला तर 15 वस्तू किती रुपयाला? 15 वस्तू किती रुपयाला? तसंच इकडं काय घ्यायचं? 3 वस्तू 5 रुपयाला तर 15 वस्तू किती रुपयाला? 15 वस्तू किती रुपयाला? ओके. ही आहे इकडं खरेदी किंमत आणि ही आहे इकडं विक्री किंमत. 2 भाग केले. बरोबर? आता बघ, भाग देऊ आपण.
पहिल्यांदा तिरकस गुणाकार म्हणजे मला खरेदीची किंमत भेटल. कशाची? खरेदी. 15 गुणिले 3 करायचे आणि याला भागिले किती येतोय? 5. तसंच इकडं करायचं पाय विक्री किंमत भेटण्यासाठी. विक्री किंमत भेटण्यासाठी 15 गुणिले 5 करायचे भागिले किती करायचे? 3 करायचे. हे भागिले 3. आता भाग द्यायचा आहे बघ. भाग दे. 5 एक 5, 5 त्रिक 15, 3 गुणिले 3 9 रुपये खरेदी किंमत झाली. किती रुपये? 9 रुपये खरेदी किंमत. तसंच 3 एक 3, 3 5 15, 5 गुणिले 5 25 रुपये विक्री किंमत झाली. 25 रुपये विक्री किंमत झाली. मला वाटतं आता सर्वांच्या लक्षात आला असेल मी काय शिकवतोय काय नाही ते. बघ एकदम सोपं आहे. 9 रुपयाची वस्तू तू 25 रुपयाला विकतोय. नफा होतोय का तोटा होतोय? नफा होतोय भाऊ. कारण का खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे. मग नफा किती रुपये होईल? बघ नेहमी तुला शेकडा नफा पाहिजे. कोणता नफा पाहिजे? शेकडा नफा. आपण भागिले काय घेतो? खरेदी किंमत. खरेदी किंमत आणि वर याच्यातला फरक असतो आणि याला गुणिले किती राहता? 100. शेकडा नफ्यासाठी खरेदी किंमत किती रुपये दिसते तुला? 9 रुपये. इथं टाक खरेदी किंमत 9 रुपये. त्याच्यावर दोघातला फरक म्हणजे 25 आणि 9 मधला फरक. 25 आणि 9 या दोघांमधला फरक काय येईल बघ. 25 मधून जर 9 गेले वरचे 5 आणि 4 16. दोघांमधला फरक आला 16. टक्के विचारले म्हणून गुणिले 100. समजला का रे भाऊ? समजला का सर्वांना? बघा व्यवस्थित एक एक प्रॉपर स्टेप. आयुष्यामध्ये हा असा प्रश्न तुम्ही कधीच चुकणार नाही. अशा प्रश्नाचा नवीन मुलांना काय होतो? असे प्रश्न येत नाही, चुकता प्रश्न. आणि या चुकण्याचं कारणही तुमचा सराव कमी होतो. सराव कमी पडू देऊ नका भावांनो. 100% येणाऱ्या भरतीमध्ये गुल्हार हा तुमचाच असेल. भाग जातो का रे? जातो का भाग? नाही जात. मग 16 गुणिले 100 वरचे 2 शून्य 1600 भागिले किती? 9. आता भाग द्यायचा बघ. या दोघांना भाग दे. भाग किती न बसल? 9 एक 9 बरोबर. राहिले किती? 16 मधून 9 गेले राहिले 7. 70 झाले. 9 7 63 बरोबर. परत राहिले किती? 7. 70 झाले. 9 7 63 परत 7 परत 7. 9 7 63 177.77% नफा होईल. समाप्त. असाही प्रश्न येऊ द्या. अशी फक्त प्रॉपर स्टेप मांडा. थोडा तुम्हाला लेंदी वाटेल. आता हे सोल्युशन देताना मला जागा कमी पडते त्याच्याने मोठा वाटतो, पण एकदम सोप्या स्टेप मध्ये होतो. एवढं काही अवघड नाहीये. चलो पुढचा एक सांगतो. 8 वस्तू 6 रुपयाला खरेदी करून 6 वस्तू 8 रुपयाला विकल्या तर किती टक्के नफा होईल? बरोबर. मी किती भाग करायला लावले? 2 भाग. एक असतो इकडं खरेदी किमतीचा भाग आणि दुसरा भाग असतो इकडं विक्री किमती. बरोबर. बघा आता काय सांगितलंय? 8 वस्तू 6 रुपयाला. 8 वस्तू किती रुपयाला? 6 रुपयाला. आणि इकडं सांगितलंय 6 वस्तू 8 रुपयाला. 6 वस्तू 8 रुपयाला. बरोबर. याच्या आधी मी आता काय सांगितलं होतं तुम्हाला की भाऊ जी वस्तू असेल, वस्तू 8 वस्तू आणि 6 वस्तू आहे, त्या दोघांचा लसावी काढायचा. 8 आणि 6चा लसावी काढायचा. 2 ने भाग जाईल. 2 चौक 8 2 6 लसावी काय होईल बघ. 4 3 12 12 2 24 लसावी आला 24. बरोबर. मग वस्तूच्या ठिकाणी वस्तू 24 वस्तू बरोबर किती रुपयाला खरेदी केल्या?
तसाच 24 वस्तू किती रुपयाला विक्री केल्या? ओके, समजला? तिरकस गुणाकार म्हणजे तुला या वस्तूची काय भेटल? खरेदीची किंमत भेटल. खरेदीची किंमत 24 गुणिले 6 भागिले 8. ओके, तसंच 24 गुणिले 8 इथं काय भेटल? विक्री किंमत भेटल. विक्री किंमत 24 गुणिले 8 भागिले 6. आता बघ विक्री किंमत काय भेटल तुला? 8 एक 8, 8 त्रिक 24, 6 गुणिले 3 18 रुपये खरेदी किंमत भेटली. तसंच 6 एक 6, 6 चौक 24 आणि 8 चौक 32 रुपये तुला विक्री किंमत भेटली. 18 रुपयाची वस्तू तू 32 रुपयाला विकतोय म्हणजे तू नफा कमवतोय, बरोबर का नाही? काय इथं घेतो बघ, 18 रुपये खरेदी किंमत. खरेदी किंमत 18 रुपये आणि विक्री किंमत किती रुपये होती? विक्री किंमत 32 रुपये. विक्री किंमत 32 रुपये. तुला त्यांनी विचारलाय शेकडा नफा. नफा हा नेहमी कशावर होतो? खरेदी किमतीवर. आणि दोघातला याच्यातला काय असतो वरती? फरक, खरेदी आणि विक्री मधला. टक्के म्हटले म्हणून गुणिले 100. ओके, खरेदी किंमत किती रुपये? 18 रुपये. ही खरेदी किंमत 18 रुपये. या दोघातला फरक पाहिजे. 32 आणि 18 या दोघांमधला फरक म्हणजे तुला 32 मधून 18 वजा करायचे. इथला एक इथं 12 मधून 8 गेले 4, 2 मधून 1 गेला 1. 14 रुपयाचा नफा होतोय. हा फरक वर, याला गुणिले किती? 100. आता भाग द्यायचा. येणार उत्तर हे तुझं असणार आहे. भाग देऊन भाग कितीने जातो बघ. बे एक बे, बे 9 18, बे 7 14. आता भाग जात नाही. 7 गुणिले 100 हे वरती 2 शून्य 700 भागिले 9. भाग दे. येणार उत्तर तुझं असेल 9 7 63. राहिले किती? राहिले 7. परत 70 झाले. परत 9 7 63, 9 7 63, 77.77% शेकडा नफा झाला. हा प्रश्न तुला बेसिक पासून ते एंड पर्यंत मी शिकवलाय. 77.77. पर्याय नंबर 2 बरोबर. समाप्त. समजला आता नक्की? तिसरा प्रश्न एक प्रयत्न कर सॉल्व करण्याचा. 18 वस्तू 12 रुपयाला खरेदी करून 12 वस्तू 18 रुपयाला विकल्या तर किती टक्के नफा होईल? त्याच्यामध्ये तोट्याचा जरी प्रश्न आला तरी काही अडचण नाही, येऊ शकतो. तिथं मग तुला ऑटोमॅटिकली समजणार आहे खरेदी विक्री वगैरे या गोष्टी. प्रयत्न कर सोडवण्याचा. चला, 18 वस्तू आणि किती वस्तू आहे? 12 वस्तू. थोडा घेऊ शॉर्टकटली. समजला नसेल एकदा परत एकदा बघ. इकडं खरेदी किंमत घेतो आपण आणि इकडं काय घेतो? विक्री किंमत घेतो. काय सांगितलंय? 18 वस्तू 12 रुपयाला खरेदी केल्या. 18 वस्तू 12 रुपये खरेदी. तशाच 12 वस्तू किती रुपयाला विकल्या? 18 रुपयाला विकल्या. याच्यानंतर मी पहिली स्टेप काय सांगितली? 18 वस्तू आणि 12 वस्तू या दोघांचा लसावी काढ. 18 आणि 12 या दोन्ही संख्येला भाग जातो 6 ने. 6 गुणिले 3 18 आणि 6 दोन्ही 12. लसावी काय असेल?
सायंत्रिक 18, 18 दोन्ही 36 वस्तू एवढा त्यांचा लसावी झाला. किती वस्तू? 36 वस्तू लसावी आला बरोबर तुला खरेदी किंमत. तसंच 36 वस्तू किती रुपयाला विकल्या? 18 वस्तू 12 रुपयाला विकल्या तर 36 वस्तू किती रुपयाला त्यानं खरेदी केल्या? आणि 12 वस्तू 18 रुपयाला विकल्या तर 36 वस्तू किती रुपयाला विकल? आता होणार काय? तिरकस गुणाकार. 36 गुणिले 12 भागिले 18. 18 एक 18, 18 दोन्ही 36, 12 दोन्ही 24 रुपये ही झाली खरेदी किंमत. कोणती किंमत झाली? खरेदी किंमत. तसंच 36 गुणिले 18 भागिले 12, 12 एक 12, 12 त्रिक 36, 18 गुणिले 3, 18 त्रिक 54 झाला. म्हणजे 24 रुपयाला वस्तू खरेदी केल्या आणि 54 रुपयाला वस्तू विकल्या. तर पॉसिबल आहे या प्रश्नामध्ये नफा होणार. नफा. खरेदी किंमत किती आहे बघ? खरेदी किंमत मी आताच घेतली ना. खरेदी किंमत काय? 24 रुपये बरोबर का? खरेदी किंमत आहे 24 रुपये आणि विक्री किंमत किती आहे? विक्री किंमत आहे 54 रुपये. आता तुला त्यांनी विचारलाय शेकडा नफा किती? शेकडा नफा बरोबर आपण नेहमी भागिले खरेदी किंमत घेतो. वर या दोघांमधला फरक असतो. याला गुणिले किती असता? 100. भाग दे खरेदी किंमत बघ. खरेदी किंमत 24 रुपये. 24 ला 24. दोघातला फरक 4 मधून 4 गेले 0. 5 मधून 2 गेले 3. 30 रुपये आला गुणिले 100. या दोघांना भाग दे. येणार उत्तर तुझा चेक करून बघ बरोबर आले का नाही. 6 पंचे 30 आणि साइन चौक 24. 4 एक 4, 4 दोन्ही 8 उरले 2, 4 पंचे 20. राहिलं काय? 5 गुणिले 1 25 बरोबर 125% शेकडा नफा असेल. पर्याय नंबर किती बरोबर आहे? पर्याय नंबर 3 बरोबर. समजला? समजला? नफा आणि तोटा टॉपिक खूप महत्वाचं आहे रे. आता सेम आला थोडा. 6 वस्तू किती? 6 वस्तू 6 वस्तू 8 रुपयाला खरेदी करून 10 वस्तू 12 रुपयाला विकल्या. सोडवा चला आता. शेकडा नफा किंवा तोटा सेम आहे. सेम प्रश्न आहे. काहीच अडचण नाही अशा प्रश्नामध्ये. आता शॉर्टकटली घेतो आम्ही. इथं खरेदी किंमत तुम्ही सोडवायचं आता आणि हा विक्री किंमत मी सोडून देणार नाही. मी फक्त आता उत्तर सांगणार आहे शॉर्टकट मध्ये पटापट. 6 वस्तू 8 रुपये तर 10 वस्तू 12 रुपये. शॉर्टकटली घेणार आहे मी आता. 6 वस्तू आणि 10 वस्तू या दोघांचा लसावी येतो 30. म्हणून 30 वस्तू बरोबर किती रुपये? आणि इकडे पण 30 वस्तू बरोबर किती रुपये? झाला. आता तिरकस मारा. 30 गुणिले 8 भागिले 6. 6 पंचे 30 आणि 8 पंचे 40 रुपये ही झाली खरेदी किंमत. विक्री किंमत काढा. 30 गुणिले 12 भागिले 10. 0 कट 12 त्रिक 36 रुपये. खरेदी आहे 40 रुपये. विक्री आहे 36 रुपये. तोटा झाला का नफा? बघ 40 रुपयाची वस्तू 36 रुपयाला घेतोय म्हणजे तोटा होतोय. इथं घेतो मी एकदा परत सांगतो. तोट्याचा आला म्हणून सांगतो. आता बघ काय की खरेदी किंमत आहे. खरेदी किंमत आहे 40 रुपये आणि विक्री किंमत आहे 36 रुपये बरोबर. तर या व्यवहारामध्ये तोटा झालाय. काय झालाय? तोटा. 40 रुपयाची वस्तू तू 36 रुपयाला विकतोय तर 4 रुपये स्वतःला तोटा करून घेतोय. मग तुला काय विचारलंय त्यांनी? शेकडा तोटा. मागच्या क्वेश्चन मध्ये नफा होता.
या क्वेश्चन मध्ये तोटा आहे. तोटा देखील किंवा नफा देखील हा नेहमी खरेदी किमतीवर होतो. खरेदी किंमत वर या दोघांमधला फरक असतो. याला गुणिले शेकडा म्हटले म्हणून गुणिले किती 100. खरेदी किंमत किती रुपये 40 रुपये. हा 40 रुपये खरेदी. यावर दोघातला फरक किती आला 4 गुणिले 100. बघ हा शून्य गेला हा शून्य गेला हे 4 कट हे 4 कट 10% शेकडा तोटा झाला. किती टक्के 10%. सेम पर्याय नंबर महत्वाचा. हे बघा असे प्रश्न येतात फिरवले जातात आणि आपण चुकलो जातो. किती टक्के आहे 10% नफा पण आहे पण तुझं उत्तर 10% तोटा आहे. पर्याय नंबर 4 बरोबर आहे. घाई मध्ये फक्त 10% बघायचं उत्तर मारायचं क्लिक करायचं आणि घरी आल्याच्या बाद म्हणायचं अरे हा तर प्रश्न हा मी सोडवला होता पण कस काय चुकला. अरे भाऊ चुकला का बरं तू याचं कारण आहे ना सोडव. तोट्याचे पण घेतले पाव म्हणजे बघ एवढे प्रश्न घेण्यामागे काही मुलांना बोर होत असेल पण हे प्रश्न का बरं घेतो याचं कारण काय की तुमचा सराव पण माझ्या लेक्चर मध्ये झाला पाहिजे. जसं तुम्ही लाईव्हला लेक्चर करताना तसं तुमचं एक लेक्चर झालं पाहिजे. जास्तीत जास्त क्वेश्चनचा सराव झाला पाहिजे. त्याच्यामुळे हे प्रश्न आहेत. आता माझी एक अपेक्षा आहे की सर्वांना हे प्रश्न येतील. आता सांगण्याची गरज नाहीये. हा एक प्रश्न सोडवायचा आहे आणि हा एक हे दोन्ही प्रश्न तुमच्यासाठी कारण का मागचे 4 प्रश्न मी सॉल्व्ह करून दिलेत आणि हे जे 2 प्रश्न आहेत ना हे 2 प्रश्न हे तुमच्यासाठी असतील. हे 2 प्रश्न एकदा सॉल्व्ह करून बघायचे. ओके काय अडचण नाही. याचे उत्तर वगैरे चेक करा नाही आले तर मग मी आहेच. झाला चलो लिहून घ्या. हा प्रश्न लिहून घ्या. एका सोनाराने 2 अंगठ्या प्रत्येकी 15,000 रुपयाला विकल्यास पहिली अंगठी विकल्यानंतर 10% तोटा व दुसरी अंगठी विकल्यानंतर 15% नफा झाला तर संपूर्ण व्यवहारात त्याला किती टक्के नफा किंवा तोटा झाला. 10% तोटा व दुसरी विकल्यानंतर बरोबर 15% नफा झाला तर संपूर्ण व्यवहारात नफा किंवा तोटा किती. सोडवा सर्वांनी प्रयत्न करा. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. विचारला जाऊ शकतो आला पाहिजे. ओके अतिश सर इथं कट करायचा. काय आला
सोल्युशन द्या. बघा, हा जो प्रश्न आहे ना, तो काय काय सांगतो बघा. एका दुकानदाराने 60 वस्तू विकल्यानंतर 20 वस्तूच्या विक्री किमती एवढा तोटा होतो, तर त्याला किती टक्के एवढा तोटा होईल? बघ काय म्हटलं क्वेश्चन मध्ये, 60 वस्तू विकल्यानंतर म्हणजे किती वस्तू विकले? 60 वस्तू. विक्री विक्री किती किमतीचे? 60 वस्तूच्या किमतीची विक्री. 60 वस्तू विकल्यामुळे 20 वस्तूच्या विक्री किमती एवढा तोटा होतो. तोटा किती वस्तूच्या किमती एवढा होतो? तोटा 20 वस्तूच्या किमती एवढा तोटा होतोय. तोटा. आता खूप महत्वाचा प्रश्न आहे. असा प्रश्न विचारला जातो. विक्री किती आहे? 60 वस्तूची आणि तोटा किती आहे? 20 वस्तूचा आहे. म्हणजे तुला याच्यावरून नफा किंवा खरेदी किंमत किंवा तोटा
या गोष्टी माहिती पाहिजे. आता खरेदी किंमत जर माहिती करायची आहे, तुझ्याकडे विक्री किंमत अधिक तोटा माहिती पाहिजे. विक्री किंमत अधिक तोटा म्हणजे खरेदी किंमत. विक्री किंमत आहे 60 वस्तू, तोटा आहे 20 वस्तू, म्हणजे तुझी खरेदी किंमत आहे 80 वस्तूची खरेदी किंमत. किती वस्तूची? 80 वस्तूची. तर शेकडा तोटा किती असा प्रश्न विचारलाय. शेकडा तोटा मी मागच्या लेक्चरला सांगितला. शेकडा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवर होतो. कशावर? खरेदी किमतीवर. आणि वर काय असतो? दोघांमधला फरक गुणिले 100. फरक कशातला? खरेदी किंमत आहे तुझी 80 वस्तू, बरोबर. आता वर फरक 80 वस्तू आणि विक्री किंमत आहे 60 वस्तू, दोघांमधला फरक म्हणजे तोटा आहे 20 वस्तूचा, गुणिले किती? 100. आता भाग द्यायचा बघ आपल्याला. भाग जर दिला 20 एक 20, 20 चौक 80, 4 एक 4, 4 दोन्ही 8, उरले 2, 4 पंचे 20, 25% शेकडा तोटा. पर्याय नंबर किती बरोबर? 2 बरोबर. समजलं? चलो आगे जायचं. परत एका दुकानदाराने 260 वस्तू विकल्यानंतर 40 वस्तूच्या विक्री किमती एवढा तोटा होतो. एक दुकानदार आहे, त्याने किती वस्तू विकल्या? 260 वस्तू विकल्या. म्हणजे विक्री किती वस्तूची आहे? 260 वस्तूची. 260 वस्तू, बरोबर. आणि 40 वस्तूच्या विक्री किमती एवढा तोटा होतो. तोटा किती वस्तू एवढा होतो? तोटा 40 वस्तू एवढा तोटा होतो. अरे भाऊ, तू 260 वस्तू विकल्या, त्याच्यामुळे 40 वस्तू एवढा तोटा झाला असं लिहून घे. आणि याच्यावरून तुला भेटल खरेदी किंमत. खरेदी किमतीसाठी आपण काय वापरतो? खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत अधिक तोटा, किंवा खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा असतो. विक्री आहे 260, तोटा आहे 40 वस्तू. 260 अधिक 40, 300 वस्तू एवढा तुला खरेदी किंमत आहे. किती किंमत आहे? खरेदी. आता तुला विचारलाय शेकडा तोटा किती होईल? तोटा किती होईल? खरेदी 300 वर तुला तोटा किती वस्तूचा होतो? 40 वस्तूचा, गुणिले 100. भाग दे, उत्तर काढ. काय येईल बघ. 0 गेला, इथला 0 गेला, इथला 0 गेला. राहिले काय आता वर? 10 गुणिले 4 40, भागिले काय राहिले? 3 राहिले. आता याला भाग दे. भाग कितीने जाईल बघ. 3 एक 3, 10 झाले. 3 त्रिक 9, परत 1 उरला, परत 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 13.13%. पर्याय नंबर 4 तोटा होतो. समाप्त. समजला? खूप महत्वाचा आहे. चलो तिसरा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा. आता 140 वस्तू विकल्यानंतर 60 वस्तूच्या विक्री किमती एवढा तोटा होतो, तर त्याला किती टक्के तोटा होईल? सोडवायचं सर्वांनी. झाला का? 140 किती वस्तू? 140 वस्तू विकल्यानंतर 60 वस्तूच्या विक्री किमती एवढा तोटा होतो. किती वस्तूच्या? 60. 140 वस्तू, विक्री किंमत किती वस्तूची? 140 वस्तूची. आणि तोटा किती? किमती एवढा, किती वस्तू एवढा तोटा होतो? तोटा होतोय 60 वस्तू एवढा. हे वस्तू आहे, वस्तू आहे. म्हणजे 240 वस्तू विकल्या, 60 वस्तू एवढा तोटा केला. तुझी खरेदी किंमत किती वस्तूची असेल बघ. खरेदी किंमत म्हणजे या दोघांची बेरीज. 140 अधिक 60, 200 वस्तू एवढी तुझी खरेदी. म्हणजे 200 वस्तू तुझी खरेदी आहे. तू 160 वस्तू 140 वस्तू विकल्या,
आणि 60 वस्तू एवढा तोटा केलाय. आता हा मी काय सांगितलं, तोटा नेहमी कशावर होतो? शेकडा तोटा. शेकडा तोटा नेहमी कशावर होतो? खरेदी किमतीवर. बरोबर ना? वर दोघातला काय असतो? फरक. आणि याला गुणिले काय राहणार? 100. खरेदी किंमत किती वस्तूची आहे? 200 वस्तू. वर फरक किती आहे? तोट्यातला फरक 60 रुपये तोटा आहे. वर 60 रुपये गुणिले 100. आता भाग द्यायचा. भाग दे. काय भाग बसेल बघ. हे खालचे 2 शून्य कट, हे वरचे 2 शून्य कट. बे एक बे, बेत्रिक 6 आणि वरचा शून्य. 30% शेकडा तोटा असेल. पर्याय नंबर 4 बरोबर. समजलं? महत्वाचं. चलो बघू. हा सोपा आहे बघा. हा येईल, काही नाही, तोपर्यंत वाचा. एका दुकानदार मार्क खरेदी करताना 40% व विकताना 10% ठगतो. सोप्या भाषेत सांगू का? एखादी दुकानदार आहे, तुला तो माल न 40% ठगतो. म्हणजे तुला 100% देण्याऐवजी 60% देतो व विकताना 10% ठगतो. म्हणजे वजन एकतर कमी करतो आणि तुला देताना 10% ठगतोय. बघ, असं आहे. कारण का की ज्या वेळेस ठगतो या शब्दाचा अर्थ नेहमी लक्षात घे. ठगतो म्हणजे तुला माल तो कमी देतो. एक दुकानदार माल खरेदी करताना 40% व विकताना 10% ठगतो, तर तो एकत्रितरित्या किती टक्के ठगतो? पहिल्यांदा माल आहे 100% समज. 100 वर 40% ठगतो. ठगतो म्हणजे कमी करायचे. 100 मधून 40 गेले 60. परत दुसऱ्यांदा 10% ठगतो म्हणजे 90. समाप्त. एवढंच आहे. 100 गेला, 100 गेला, 2 गेले, 2 गेले, 9 सक 54% ठगतो. किती टक्के? 54. दिसतो का पर्याय? बघ बर. पर्याय नंबर किती बरोबर? 4 बरोबर. राईट का? समजला? सॉरी, पर्याय नंबर 3. किती टक्के ठगतो? तर 54% ठगतो. ठगतो या शब्दाचा अर्थ आहे वजा करायचे किंवा घट करायचे. 100 मधून 60 असा हा घेतलाय आपण. चलो पुढे जाऊ. बघ परत. एक दुकानदार माल खरेदी करताना 10% ठगतो व विकताना पण 10% ठगतो. तो खरेदी जिकडून करतो तिकडून लापचवानी काय करतो, तो तिकडे काटा मारतून घेऊन येतो आणि विकताना तुम्हालाही ठगतो. या शब्दाचा अर्थ आहे. पहिलं काय धरायचं? 100. आता 10% ठगतो म्हणजे तो आणताना 100 रुपयाची वस्तू 90 रुपयालाच घेऊन येतो आणि त्याच्यात पण ती 90 रुपयाची जी वस्तू आहे ना, त्याच्यात 10% ठगतो म्हणजे ती वस्तू परत 90ला. आपण 100च्या धरतोय पण ते 90च्या असतं. पण ते अवघडा जायचं नाही म्हणून आपण सोपी स्टेप. आता काय होईल बघ इथं. हे 100 कट, हे 100 कट, 2 गेले, 2 गेले, 9 9 81%. किती टक्के? 81%. आहे का रे? या बाकी इथं 81 पाहिजे पाय. बरोबर का? किती टक्के ठगतो? तर 81%. 100ला 19 पाहिजे. काय विषय नाही, इथं असेल. झाला? समजला? मागच्या मध्ये बघा, इथं आलता ना 54. राईट आहे. चलो पुढे. इथं पाहिजे 81%. काही अडचण नाही. पुढे जाऊ. तोच आहे. 20% व 5% ठगतो. आताच सांगितलं काय करायचं. 100 मांडायचे. 100 20% ठगतो म्हणजे 80. परत 5% ठगतो म्हणजे 95. आता हे 100 कट, हे 100 कट, हा गेला, हा गेला. 5 दोन्ही 10, 5 1 5 उरले 4, 5 9 45, 19 आले. बे एक बे, बे चोक 8 आणि 19 चोक 74%. किती टक्के? 74%. म्हणजे पर्याय याला पाहिजे 24%. कारण का 100ला किती कमी येते? 76% मूळ किंमत आली. 100 मधून जर 76 गेले तर हे 24% ठगतो. आता मागच्या प्रश्नामध्ये बघा, इथं काय
81% आली मूळ किंमत, सॉरी 81% मूळ किंमत आली, मग 100 मधून 81 गेले, हे राहिले तुझे 19%. किती टक्के? 19. हा पर्याय नंबर 4 19. आणि मागच्या प्रश्नामध्ये चुकीनं काय झाले तर 54 34 44. 100 मधून जर 100 मधून जर 54 गेले, 9 किती 54 गेले, 100 मधून जर 54 गेले, राहिले किती बघ बर, बघ 46 का? बरोबर का? 46% पाहिजे. किती टक्के पाहिजे? 46%. याचं उत्तर 46 हा, हे 44 नाही. ओके, याचं 46 आहे. या प्रश्नाचं उत्तर 19%, याचं 19%, आणि या प्रश्नाचं उत्तर पाहिजे किती? 24%. सॉरी, या प्रश्नाचं उत्तर पाहिजे 24%. पर्याय नंबर 2 बरोबर. ओके, काय अडचण नाही. ते थोडं टायपिंग करताना मिस्टेक झालेले. आजचा जो लेक्चर असेल त्याच्यातला लास्ट हा टाईप सगळ्यांनी शिकून. एक व्यक्ती 1 किलो वजनाच्या ऐवजी 980 ग्रॅम वजन देतो. वजनच 1 किलो म्हणून वापरतो, तर तो किती टक्के जास्त नफा कमवतो? आता एकदम सोपा प्रश्न आहे, पण मुलांना हा प्रश्न अवघड जातो. काय आहे? 1 किलो वजनाच्या ऐवजी 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. किती ग्रॅम? 1000 ग्रॅम. तू दुकानामध्ये गेला, 1 किलो साखर द्या. 1 किलो साखर म्हणजे तुला पाहिजे होती 1000 ग्रॅम साखर, पण त्या दुकानदाराने काय केली? 980 किलोग्रॅम वजन दिलं. किती? 980 किलोग्रॅम वजन. म्हणजे तू साखर घेऊन आलाय 980 ग्रॅम. किती घेऊन आलाय? 980 ग्रॅम. तुला पाहिजे 1000 ग्रॅम, पण त्या दुकानदारांनी 980 ग्रॅम दिली. मग मला सांग, तोटा झाला का तुला नफा झाला? साधं सिंपल आहे ना. 1000 ग्रॅम आणायचं होतं, तू आणलंस 980 ग्रॅम. किती ग्रॅम आणलंस? 980 ग्रॅम आणलंस. आता त्या दुकानदारानं तुला सोप्या भाषेमध्ये चुना लावला. काय लावला? सोप्या भाषेत चुना. किती ग्रॅमचा? 1000 मधून 980 ग्रॅम गेले, 20 ग्रॅमचा त्या दुकानदाराचा फायदा झाला आणि तुझा तोटा झाला. त्या दुकानदाराचा किती ग्रॅमचा फायदा झाला? 20 ग्रॅमचा फायदा. आता हे 20 ग्रॅमचा नफा त्यांनी विचारलाय टक्क्यामध्ये नफा किती, म्हणजे शेकडा नफा किती? शेकडा नफा म्हणजे खाली भागिले खरेदी किंमत, वरती असते दोघातला फरक, आणि याला काय गुणिले 100. बघ, खरेदी किंमत आहे तुझी. खरेदी किंमत म्हणजे तू 980 ग्रॅम घेतली, तू 1000 सांगितली, पण त्यानं तुला 980 दिलं, म्हणजे तुझी खरेदी किती झाली? 980 ग्रॅमची. 980 ग्रॅमवर फरक किती ग्रॅमचा आहे? दोघांमधला फरक 20 ग्रॅम. हे फरक 20 गुणिले 100. आता भाग द्यायचा, भाग दे. एवढा तुझा शेकडा नफा असेल. 0 गेला, 0 गेला, झाला. परत बे 1 बे, बे 4 8, उरला 1, बे 9 18, झालं 49. 100 ला भागिले 49 करायचे. 100 भागिले 49. 49 1 49, 49 दोन्ही 98. राहिले किती? 2 राहिले. 2 ला भाग जात नाही, पॉइंट. परत इथं 20 झाले, परत भाग जात नाही, इथं 0, इथं 0. कुठं दिसतो का 2.0? हे बघ, पर्याय नंबर 2 मध्ये दिसतो. पर्याय नंबर 2 तुझा बरोबर. समाप्त, संपला. भाग द्यायची गरज नाही, फक्त भागाकार व्यवस्थित. आता इथं कन्फ्यूज होतील मुला, सर हे कस काय? मी तर 1000 ग्रॅम वर होईल ना. अरे तुला त्यांनी 1000 ग्रॅम दिलाच नाही, 980 वरच कमवलाय. 1000 दिला का? साक्षात नाही. 980 ग्रॅम वर 20 चा फायदा कमवलाय. समजला? जी वस्तू दिलेली असते तीच. परत एकदा, एक व्यक्ती 1 किलो वजनाच्या ऐवजी 920 ग्रॅमच वजन घेतो. 1 किलो म्हणजे सुरुवातीला तुला माहिती पाहिजे
की दुकानात गेल्याच्या बाद 1000 ग्रॅम आणायचंय, पण त्या व्यक्तीने 920 ग्रॅमच वजन दिलं. किती म्हणून? 1 किलो म्हणून. म्हणजे तुला येड्यात काढलं. 1000 ग्रॅम ऐवजी 920 दिलं. म्हणजे त्या दुकानदारांनी नफा कमवला आणि तुला झाला तोटा. किती तोटा झाला? 1000 ग्रॅम मधून 920 गेले, 80 ग्रॅमचा नफा झाला. किती ग्रॅमचा नफा झाला? 80 ग्रॅम. मग आता शेकडा नफा विचारलाय. कशावर होतो? मूळ किमतीवर. म्हणजे तुझी ही खरेदी किंमत आहे. समजला? खरेदी किंमत 920 आहे, तोटा नफा झाला 920 वर 80 ग्रॅमचा. मग 920 वर 80 ग्रॅम तर 100 ला किती? भाग दे, उत्तर काढ. शून्य कट, शून्य कट. 98 ला भाग जातो का नाही जात? 4 ने दे. 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8, उरला 1, 4 3 12. वर राहिले 2 गुणिले 100, 200 भागिले 23. आता 23 9 207, 23 9 23 8 हे माहिती पाहिजे. 23 8 किती माहिती आहे का? 23 8 किती? 184. नक्की का? 23 8 बघ. 23 8, 8 त्रिक 24. आजचे गेले किती? 2, 8 दोन्ही 16, 17 18, 184. बरोबर. राहिले किती? 200 मधून 184 गेले, राहिले किती? 16. झाले किती? 160 पॉइंट. आता 23 5 115, 23 सगळे 138, 23 सग 138, 23 7 161. 8.6 कुठं दिसतोय बघ बर? एकाच पर्यायामध्ये दिसतोय 8.6. पर्याय नंबर किती बरोबर असेल तुझा? पर्याय नंबर 3. बाकीचे चेक करायची पण तुला गरज नाहीये. ओके, समजला? खूप महत्वाचा. चलो, हा प्रश्न आता तुम्ही सॉल्व्ह करा. काय उत्तर येईल काय नाही ते सांगा तुम्ही. ओके, या प्रश्नाचं उत्तर मागच्या 2 प्रश्नाचे मी सांगितले नाही, पण या प्रश्नाचं उत्तर मी 100% तुम्हाला सांगेल. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये. ओके, चलो, धन्यवाद.